नवीन मॅचला इथे सुरुवात झाली. पहिला डॉट आणि त्यानंतर इथे फटका चांगला आहे. सरळ चेंडू सीमारेषेच्या पलीकडे दणदणीत चौकार. ग्रामस्थ मंडळ काकडपाडा आणि सिद्धिविनायक स्टार काकडपाडा आयोजित काकडपाडा चषक स्पर्धा शेवटच्या अंतिम दिवसात आपण आहोत. फटका दमदार, धावा मिळतील तब्बल 6. षटकार क्रीडानगरी आणि या क्रीडानगरीमध्ये चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम मैदानावरती बेधमाका सुरुवात झाली आहे. जबरदस्त बॅटिंग करत असताना बॅट्समन मैदानावरती आग लावतोय जीके, ज्याच्या बॅटमधनं अजून एक मोठा ब्लास्ट. षटकार आणि आतिषबाजी करत असताना इथे आपण पाहताय तर आक्रमक भूमिका बॅट्समन जीके ने या ठिकाणी घेतली आहे. इथे ऑफस्टंपच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा, अवांतरची धाव इथे पाहायला मिळते. सलामीची जोडी जय गावदेव खानिवरे संघासाठी जीके आणि एकनाथ हे दोन फलंदाज आलेत. गोलंदाजी मार्कवरनं तुम्हाला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 ची जबाबदारी देवेशच्या खांद्यावरती आहे. राईट मोर इथे सुद्धा फुलटोज मिळाला आहे. फटका चांगला आहे, फिरून मारलाय मिड विकेट बाउंड्रीला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. केलं जाईल. सूचना लक्षात घ्या. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल तर शिवतेज नावे संघाला पॅनल्टी बसली आहे. इथे मात्र पॅनल्टी देत असताना एका पाठोपाठ एक धडाकेबाज बॅटिंग करतोय मिस्टर जीके ऑन फायर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. मिस्टर जीके मैदानावरती आक्रमक भूमिका. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण पाहिलं तर धडाकेबाज सुरुवात केली आहे. तब्बल 25 धावा जय गावदेव खानिवरे टीमसाठी बनवल्यात. वैयक्तिक 24 वरती जीके खेळतोय. पहिल्या षटकावरती हल्ला बोल आक्रमण जय गावदेव खानिवरे आणि त्यांना फाईट करताय जय हनुमान तोंडली. या दोन संघांच्या दरम्यान चाललेला बिग फाईट मुकाबला. ओव्हर नंबर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर आक्रमक हल्ला झालाय. इथून कमबॅक केलं जाईल का? षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पहिलाच बॉल इथे आपण पाहताय स्विचिट अटेम्प्ट. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही, निर्धाव आलाय. चांगल्या पद्धतीने टाकलेला हा पहिला डॉट. निश्चित आपण पाहिलं असेल ब्राईट ब्रदर्स आंबेगाव आणि कोरावळे या दोन संघांच्या दरम्यान ज्या वेळेला मॅच झाली पहिल्या षटकात 20 धावा आल्या होत्या. त्यानंतर सनीचं एक षटक आपण पाहिलं, मेडन षटक 3 विकेट त्यानं मिळवले आणि त्यानंतर कमबॅक केलं आंबेगाव टीमने. तसा कमबॅक इथं केला जाईल का? इथे झेलची संधी होती. पॉइंट आणि कव्हर दोन्ही फिल्डर आपण पाहिलं तर एकमेकांच्या अंगावरती आदळले. त्या ठिकाणी कॉलिंग देणं गरजेचं आहे मित्रांनो. ज्या वेळेला आपण फिल्डिंग करतो त्यावेळेला झेलसाठी धावतो त्यावेळेला बाजूच्या प्लेअरला कॉल द्या. इट्स अ माय कॅच. निश्चितच हा कॉल इथं चुकलाय. एकमेकांमध्ये छोटीशी टक्कर झाली आणि इथे आपण पाहताय झेल ड्रॉप. स्कोरबोर्ड पुढे सरकलं 27 वरती. 27 धावा धावफलकावरती आहेत. कुणालचा हा चेंडू चांगला टाकलाय. हलका डाला. निश्चित बॅट वेगानं फिरवली, गती परिवर्तन होतं आणि चांगला स्लोवर बन या ठिकाणी हाताळलाय. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. स्वतः फलंदाज विचारात पडलाय एकनाथ.
निश्चितच नक्की घडलं काय हे त्याला सुद्धा कळालं नाही. अगदी हळुवार चेंडू आला. चांगलं गती परिवर्तन कुणालचं. इथे वेगात टाकलाय. कव्हरला फिल्डर आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं स्टॉप केलाय. 30 यार्ड मध्ये स्टॉप करत असताना सिंगल एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. फक्त एक धाव या चेंडूवरती मिळेल. एक धावेच्या मदतीनं धावफलक जर जाऊन पाहिलं तर 28 वरती जाऊन पोहोचलंय. ओव्हर नंबर 2 मध्ये मिस्टर जी के स्ट्राईक वरती येतोय. ज्यानं मात्र सुरुवात तुफान केली. गोलंदाज कुणाल, चांगली गोलंदाजी कुणाल करतोय. बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. 5 षटकांची मॅच. पहिल्या फेरीच्या मॅचेस तुम्ही एन्जॉय करता. इथे थोडासा चुकीचा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अंपायर डिसिजन. आणि इथे आपण पाहिलं तर अवांतरची अजून एक धाव इथे धावफलकावरती जोडली जाईल. चांगली गोलंदाजी तो करतोय. इथे सुद्धा स्लोवर वन हाताळण्याचा त्याचा प्रयत्न होता. हातातनं चेंडू स्किड झाला. नियंत्रण नव्हतं. आणि या अनुषंगाने आपण पाहाल तर व्हाईट बॉलचा हा चेंडू आपण पाहिला. एक अतिरिक्त धाव आली आहे. जी के जबरदस्त त्याचा स्टान्स आहे. बॅट स्विंग फास्ट आहे. इथे संधी होती. अशा प्रकारच्या मोमेंट्स तुम्हाला पकडायच्या असतात. इथे संधी होती. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला अडवून अगदी आपण पाहिलं तर बरोबर थ्रो जर आला असता तर कदाचित जीकेची विकेट या ठिकाणी मिळाली असती. अशा मोमेंट्स फार तुम्हाला मॅटर करत असतात. फिल्डिंग करत असताना छोट्या छोट्या मोमेंट्स तुम्ही मैदानावरती पकडणं गरजेचं असतं. इथे आपण पाहताय सिंगल आली आहे. इथे आतमध्ये आणलाय. इनकटर पाहायला मिळाला. टप्पा खाल्ला. आतमध्ये आलाय. बॅटची एज. विकेट मिळते पहिली. खानिवरे टीमला पहिला हादरा. बॅट्समन एकनाथ आउट. समस्त मंडळ काकडपाडा आणि सिद्धिविनायक स्टार काकडपाडा आयोजित काकडपाडा चषक 2026 मध्ये आपण आहोत. स्पर्धेचा शेवटचा दिवस. याचीसाठी केला होता अट्टाहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. संडे आहे आणि आज सुपर संडे. दिनेशभाई हिंदूराव क्रीडानगरीमध्ये तुम्ही आल्यानंतर प्रचंड प्रेक्षक राजाचा उदंड प्रतिसाद नेहमीच तुम्हाला पाहायला मिळालाय. आज शेवटचा दिवस या ठिकाणी आपण एन्जॉय करताय. क्रिकेटच्या मैदानावरती आल्यानंतर मित्रांनो माणसाचं आयुष्य किती दुःखात असू द्यात तुम्हाला मैदानावरती आल्यानंतर आनंद मिळेल. सर्व माझ्या क्रीडा रसिक बांधवांचं मित्रांचं मी मनापासून स्वागत करतोय. निश्चित इथे पहा उलट्या हाताने खेळतोय. बॅटला बरोबर मिडल केलंय. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. एक काकडपाडा यांचं स्वप्न होतं की आमच्याकडनं सुद्धा एक चांगली टुर्नामेंट झाली पाहिजे. हे स्वप्न त्यांचा सत्यात उतरत आहे. शेवटच्या अंतिम दिवसात आपण आहोत. पहिल्या दिवसापासून स्पर्धेला सुरुवात झाली. अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा संपूर्ण कार्यक्रम संपूर्ण टुर्नामेंट पार पडतीये. सर्व आयोजकांचं मनापासून कौतुक आपण करू. निश्चितच ही सर्व युवा यंग ब्रिगेड त्यांचं स्वप्न आज पुरं होत आहे. मात्र मैदानावरती स्वप्नवत बॅटिंग करत असताना मिस्टर जी के आग लावलीये. अजून एक चेंडू सीमा पार. वाटत होतं. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. आदेशवरती सुद्धा हल्ला केलाय. जीके मात्र थांबत नाही. त्याच्या बॅटमधनं तब्बल 33 धावा अद्यापपर्यंत आल्यात. काकडपाडाकरांचं मनापासून कौतुक. विशेष करून पंढरीदादा घागस, निलेश घागस, समीर घागस, पंकज कडव, विनोद घागस, मोतीराम घोरड, निलेश पवार, कल्पेश मारसे, अजित घागस, अमोल रसाळ, जय हरड, करण घोरड, राम इसामे, जितेश तुंगे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार यांचं मनापासून कौतुक आम्ही करतोय. चांगली मेजबानी आज आपल्याला पाहायला मिळेल. संडे आहे. सुपर संडे. इथे मैदानात या. क्रिकेटचा आनंद लुटा.
सर्व टेन्शन मध्ये असणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना सांगेल की आयुष्यातलं दुःख विसरण्याचं एकमेव ठिकाण जर कुठं असेल तर क्रिकेटचं मैदान आहे. इथे या आणि आनंद लुटा जीकेच्या बॅटिंगचा. व्हॉट अ बॅटिंग, ब्युटिफुल परफॉर्मन्स. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आलेला प्रत्येक दिवस आनंदात असेल असं नाही, मात्र मित्रांनो प्रत्येक दिवस जगत असताना आपल्या आयुष्यामध्ये आनंद कसा शोधता येईल यासाठी मनापासून प्रयत्न करा. तुम्हाला जरूर आनंद मिळेल. आनंद पाहिजे असेल तर क्रिकेटच्या मैदानावरती या. ज्यांचं ज्यांचं भावांचं घरी बायकोशी भांडण झालं असेल क्रिकेटच्या मैदानावरती या, आनंद लुटा. ज्या माझ्या भावांचं ब्रेकअप झालं असेल सर्व विसरून मैदानावर या, क्रिकेटचा आनंद लुटा. कुणाला धंद्यात लॉस झाला असेल घरच्या गोष्टी घरी ठेवा, मैदानात या, क्रिकेटचा आनंद लुटा. काकडपाडा चषक 2026 संडे सुपर संडे. आणि इथे एक मॅजिकल डिलिव्हरी पाहायला मिळाली. गोलंदाज आदेशनं छोटस कमबॅक या ठिकाणी केलंय. मिस्टर जीके जो वारू उधळत होता त्याला इथं शांत केलंय. विकेट डाऊन. धन्यवाद, थँक्यू सो मच. नक्कीच आपण एमपीसीएच्या संपूर्ण परिसराची आणि एमपीसीएची आपण चर्चा करत होतो. परिसराच्या क्रिकेटची चर्चा आपण करत होतो. अतिशय दर्जेदार दमदार स्पर्धा या संपूर्ण परिसरात पाहायला मिळत आहेत. निश्चित आपण सागरभाईंचं बाईट ज्या वेळेला घेतलं, शिवतेज न्हावे संघाची टुर्नामेंट अगदी सुरुवातीला होणार होती, मात्र पावसामुळे त्यांची टुर्नामेंट थांबली आणि त्यानंतर त्यांना डेट मिळत नाहीये. इतका टुर्नामेंट होत आहे. धावफलकावरती आहेत एकंदरीत 42, 42 ऑन द बोर्ड. 42 धावा धावफलकावरती आहेत. सागर भावारते मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे. सागर भावारते आपण या. षटक क्रमांक आपण चौथं पाहत आहे. चौथ्याला सुरुवात. धावफलकावरती आहेत 42. जीकेनं मात्र आपलं काम पूर्ण केलंय. चांगली फलंदाजी त्यानं केली. 37 धावांचं तुफान त्यानं माजवलं. 37 धावांची तुफान वादळी इनिंग त्याच्या बॅटमधनं आली. इथे पहा पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झालाय, जाऊन अडवला जातोय, फेकतायत. सिंगल एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या मदतीनं धावफलकाला इथं पाहायला मिळतीये. थोडीशी चालना मिळाली. 58 वरती स्कोरबोर्ड पोहोचलं. 58. जय गावदेव खानिवरे आणि त्यांना फाईट करतायत जय हनुमान तोंडली. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघ दर्जेदार, एकाच ताकदीचे. आणि आज तुम्हाला भरपूर आनंद इथे लुटायला मिळेल. क्वालिफाय झालेल्या संघांच्या दरम्यान सुद्धा तुम्हाला मॅचेस पाहायला मिळतील. सेमीफायनल नंबर 1 आपण या ठिकाणी पार पाडली. लेगबाईचा इशारा. लास्ट ओव्हर आणि शेवटच्या षटकामध्ये आपण आहोत. इथे सुद्धा मिस टायमिंग. स्वतः गोलंदाज सांगतो या वेळेला कॉलिंग बरोबर केलं. इट्स अ माय कॅच अँड आय विल डेफिनेटली टेक इट. झेल टिपलाय आणि फलंदाज बाद.
पाहुण्यांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. जानपाटलाचा पाडा या संघानं नाणेफेक जिंकली आहे, 5 षटकांची मॅच. काय निर्णय घ्याल? आमचं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा विचार असेल. फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारताय. अगदी 4 दिवसाची ही स्पर्धा, 5 षटकांची मॅच तुम्हाला खेळायला मिळते. अतिशय सुंदर दमदार आयोजन. रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस आहे. गर्दी इथं भरपूर तुम्हाला पाहायला मिळेल. आयोजनाविषयी आणि नियोजनाविषयी काय सांगाल? काकरपाडा म्हटलं तर आमचंच गाव आहे. आमचा काकरपाडा म्हणजे आमचा जानपाटाचा पाडा. एक आमचे 2 पाडे आहेत आणि आमच्याच गावाची स्पर्धा आहे. आयोजन तर खूप सुंदर केलं आहे. त्याच्यासाठी सर्वांची मेहनत असेल. काकरपाड्याचे सर्व पदाधिकारी असतील, त्यांची पूर्ण मेहनत आहे. हॅलो हॅलो. नक्कीच सर्वांच्या मेहनतीचं फळ या ठिकाणी तुम्ही पाहताय. तुम्ही काकडपाडा वासियांचं तुमचं आम्ही विशेष करून मनापासून या ठिकाणी आभार आणि कौतुक करतोय. 5 षटकांची मॅच फिल्डिंग कराल. समोर जांभूळवाडी टीम आहे. कधी त्यांच्याशी खेळलात का आणि रिझल्ट काय राहिलाय? जांभूळवाडीशी तर आजपर्यंत सामना झालेला नाही आहे, परंतु कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. जांभूळवाडी टीम, आपण टॉस हारलात. इथे दादा बॅटिंग करायची आहे. टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? फिल्डिंगच केली असते आम्ही पण. फिल्डिंगच करणार होते, मात्र माणसाचं आयुष्य आहे. सगळ्या गोष्टी मागून मिळत नसतात. काही गोष्टी तुम्हाला मेहनत करून कमवाव्या लागतात, काही गोष्टी खेचून आणाव्या लागतात, काही गोष्टी दादागिरी करून सुद्धा मिळवाव्या लागतात. सामदाम दंडभेद मैदानात वापरला जाईल. निश्चितच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. 5 षटकांची मॅच किती धावा जमवाल? 50+ जाण्याचा प्रयत्न असेल. मैदानावरती आपल्याला एक मैत्रीपूर्ण सामना निश्चितच पाहायला मिळेल. इथं आयोजन कसं वाटतं? नियोजनाविषयी काय सांगाल? अतिशय सुंदर आयोजन आहे. नियोजन देखील तितकं सुंदर आहे आणि छान मैदान देखील पुन्हा एकदा काकडवाडाकरांनी सजवलेलं आहे. नक्कीच नक्कीच तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकला या ठिकाणी आपण पाहताय तर जानपाटलाचा पाडा या टीमनं आणि फिल्डिंग स्वीकारली आहे नेक्स्ट मॅच मध्ये आणि जांभूळवाडी टीम बॅटिंग करताना पाहायला मिळेल. जाऊया समालोचन कक्षामध्ये. 61चा पाठलाग त्या ठिकाणी होतोय. जबरदस्त मॅच. खानिवरे विपक्ष त्यांना फाईट करत असताना 61चा पाठलाग चालू होतोय मैदानावरती. जसा सामन्याला होईल सुरुवात, समालोचन कक्षात बदल. आमचे मित्र मान्यवर हेमंतजी सोनवळे सर आपल्याला जोडले जात आहेत. थँक्यू सो मच. सामन्याला होईल सुरुवात. तत्पूर्वी आपण मुख्य मंचकावर काही 12:15 झालीत. पहिला चेंडू पडतोय, याची खबरदारी घ्या. क्षेत्ररक्षण करणे टीम. पहिला चेंडू मिड ऑनला. क्षेत्ररक्षक थांबवलंय त्या ठिकाणी. बॅटरला कोणतीही धाव मिळाली नाहीये. नक्कीच आमच्या मंचकावर काही मान्यवर पाहुणे उपस्थित आहेत. आम्ही त्यांचा शुभ सन्मान करणार आहोतच. मात्र हे षटक संपलं की मग आपण पुन्हा मान्यवरांकडे जाणार आहोत. योगीजी गायकर सर, ज्यांच्या माध्यमातून या चमचमत्या ट्रॉफ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत, चषक पाहायला मिळत आहेत, आपलं खरंच आम्ही स्वागत आणि आभार मानतोय. दरम्यान चांगला चेंडू हाताळलाय त्या ठिकाणी गोलंदाज रमेश. त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवर चांगला तडाखा दिला होता, मात्र आनंदला 2ही वेळा धावा घेता आल्या नाहीयेत. 61 रन्स चेज होत आहेत. पाहूया, पाठलाग सुरू आहे. टीम तोंडली. नेक्स्ट बॉल. चांगले बॅटर आहेत. घमासान युद्ध सुरू आहे. कट करण्याचा प्रयत्न. सलगचा हा 3रा डॉट. कोणत्याही प्रकारची धाव घेऊ दिली जात नाहीये. कारण आम्ही जेव्हा नाणेफेकी कक्षामध्ये एक बाईट घेतलं तेव्हा सांगितलं होतं दोन्ही टीमचा मतबर आहेत, खूप मोठी लढाई होईल. मात्र तुर्तास पहिलं षटक मार्गस्थ आहे मित्रांनो. रमेशनं पहिल्या 3 चेंडूवर बॅटला बॉल देखील लागू देत नाहीये या मागच्या 2 चेंडूंवर. नेक्स्ट बॉल टू आनंद. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. मागचे 3ही चेंडू कट कॉपी पेस्ट पाहायला मिळत आहेत. बॅट आणि बॉल यांच्यामध्ये झालाय ब्रेकअप. मागचे 3 चेंडू बॅटवर आले नाहीयेत. फक्त पहिला चेंडू कट केला होता मिड ऑनला. नेक्स्ट बॉल. मोठा फटका खेळणं गरजेचं ठरलंय. येईल का मेडन ओव्हर? स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू निघून चाललाय. सीमा पार. चौकार. 4 धावा.
चेंडू असेल षटक क्रमांक 1 रमेश टू आनंद. काय रणनीती असेल या चेंडूवर. क्या बात आहे. मात्र क्षेत्ररक्षकाला शोधत चाललाय चेंडू. अंतिम चेंडूवर विकेटचं पतन. आनंद बॅक टू द पवेलियन. आकाशजी प्रकाशजी सावंत आणि सुरेशजी बांगर या दोन मान्यवरांचं शुभ आगमन झालंय. आपणास विनंती आहे आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचे. पहिलं षटक पाहता पाहता संपलं आणि या पहिल्या षटकामध्ये 4 धावा आणि महत्वपूर्ण विकेट आणि या षटकासाठी केवळ 3 मिनिटांचा वेळ घेतला. थँक्यू सो मच तोंडली टीम सॉरी खानिवरे टीम. तत्पूर्वी आम्ही जात आहोत व्यासपीठावरील सन्माननीय योगेशजी गायकर सर ज्यांनी चषक दिलेत. मी विनंती करतो उमेश आरड आपल्या शुभ हस्ते गोड गोड सन्मान करायचे. आपली माती आपली माणसं आपल्या माणसाचा होणारा हा एक गोड सन्मान. योगेशजी गायकर सर. दुसरं षटक मार्गस्थ होईल काही क्षणात. गौरव आलेत. पहिल्या षटकासाठी घेतले 3 मिनिटे. पाहूया 20 मिनिटांचा वेळ आहे पहिली 4 षटकं फेकण्यासाठी. आणि इतकं जलद षटक का संपलं याचं कारण आहे फेकलेले 5 डॉट सॉरी आणि 1 चौकार. न्यू बॅटर सूरज विलासजी हरड माजी उपसरपंच यांचे देखील शुभ आगमन आणि आम्ही शंकरजी भाटसे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण गोड सन्मान करायचे. सूरज आणि नरेश स्ट्रायकर एंडला नरेश कट केलाय. मात्र या ठिकाणी झेल झालाय धरणीला दान. काय आवाज इथपर्यंत पोहोचला. यानंतर नंदकुमारजी म्हाडसे उद्योजक मी राहुल घागस यांना विनंती करतो आपण पुढील सन्मान करायचे. सामना मात्र चुरशीचा ठरेल का. पहिल्या षटकात आल्या फक्त 4 आणि 1 गडी बाद. रमेशनं चांगली गोलंदाजी केली पॉवर प्लेच्या त्या षटकामध्ये आणि मात्र गौरवही पावलावर पाऊल ठेवून डॉट चेंडूने सुरुवात करतोय. यावेळी काय घडलंय. नंतर प्रकाशजी सावंत सर आपल्या देखील यथोचित सन्मान या मुख्य व्यासपीठावर आपल्या आयोजकांच्या वतीने केला जातोय. शंकरजी म्हाडसे यांच्या शुभ हस्ते गोड सन्मान केला जातोय. या ठिकाणी प्रकाश सावंत सरांचा होतोय शुभ सन्मान. बॅक टू बॅक दुसरा डॉट. सुरेशजी भांगर यांचे देखील यथोचित सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावर करत आहोत. नेक्स्ट बॉल झाली चूक झाली पंच दंडित करतील. इट्स अ वाईड बॉल आणि अवंतरची धाव त्या ठिकाणी पाहायला मिळाली. सागरजी भावर्ते मी विनंती करतो रोशन आरड यांना आपण सागरजी भावर्ते यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर करायचे. गौरवला चांगली गोलंदाजी करावी लागेल मित्र. अवंतर चेंडू फेकलास आणि तू पहिले 2 डॉट फेकले ना त्यामध्ये कुठेतरी विश्लेषण गडबड. आणखी एक आलाय या ठिकाणी वाईड. बॅक टू बॅक 2 डॉट आणि बॅक टू बॅक 2 वाईड. अमोलजी जमदरे यांची देखील उपस्थिती आहे. राहुलजी घागस आपणास विनंती आहे आपण शुभ सन्मान करायचे. जाऊया मैदानावर देखील घमासान युद्ध सुरू आहे. 61 धावांचं पाठलाग सुरू आहे टीम तोंडली संघाच्या माध्यमातून. मी तर म्हणेल तोंडली संघाने कमबॅक केलं. क्षेत्ररक्षण करताना चेंडू हवे. क्षेत्ररक्षक येतील का चेंडू खाली. प्रयत्न होतोय. चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री ऑफ 4 रन्स. आणि 6 नंतर हे 9 चेंडू झालेत. आतापर्यंत जेव्हा बॅटनं बॉलला स्पर्श केलाय चेंडू सीमा पार गेलाय. 10 धावा स्कोर कार्डवर. गौरव 2 आनंद. यावेळी चेंडू थांबणार नाहीये. चेंडू निघून चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा.
हम देख रहे थे आपकी गेंदबाजी और अब यही हास्य होगा. चौकारानंतर आलाय षटकार. धावफलक फ्लाय झाले. धावफलक जाऊन पोहोचते 16 या अंकावर. 45 ची अजूनही गरज आहे. सॉरी. नेक्स्ट बॉल. यावेळी शफल केलाय. चेंडू निघून गेलाय. डॉट चेंडूची पर्सेंटेज खूप चांगली आहे. टीम खानिवरे संघाचा विचार केला तर आतापर्यंत तब्बल 7 डॉट चेंडू फेकलेत. 2 अवंतर आलेत मात्र 7 डॉट म्हणजे तुमचं एक षटक मेडन झालंय. त्यामध्ये फटकेबाजी करावी लागेल टीम तोंडली जर सामन्यात कमबॅक करायचा असेल. धावफलकावर फक्त आणि फक्त या क्षणाला 16 ऑन बोर्ड. पुन्हा एक बिगी वंडरफुल पॉवरफुल सिक्सर. दोन पाहावं लागेल पुन्हा किती धावा आल्या तर तब्बल 18 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. 22 धावा धावफलकावर. क्या बात आहे. क्रिकेटमध्ये लवकरात लवकर कमबॅक होत असतं. मोमेंटम कधी शिफ्ट होईल सांगता येत नाहीये. पहिल्या षटकामध्ये जे मोमेंटम खानिवरे संघाच्या पाठीमागे होतं मी तर म्हणजे पहिल्या 9 चेंडूंमध्ये खानिवरे संघ होता. या 2 चेंडू आल्या 2 षटकार. विश्लेषण बिघडले. 22 झालेत. 18 चेंडू इथून शिल्लक. 18 चेंडूमध्ये विजयासाठी 39 धावांची गरज. 39 रिक्वायर्ड जस्ट फ्रॉम 18. मी तर म्हणतो 13 ची सरासरी गरजेची आहे. 13 39 13 धावा प्रति षटकामागे घ्यावे लागतील. गोलंदाजी मार्कवर ज्यांनी पहिलं षटक हाताळलं रमेश. पहिल्या षटकात काय जबरदस्त गोलंदाजी झाली आहे. 4 धावा 1 गडी बाद. मात्र हे तिसरं षटक आहे मित्रा आणि या तिसऱ्या षटकामध्ये मात्र त्या ठिकाणी हल्ला होईल का. 9 मिनिटे आतापर्यंत घेतली गेलीत. नेक्स्ट बॉल. चली स्टँड की गली इनटू दी क्राउड. सिक्सर. 6 धावा या चेंडूवर देखील. मागच्या 4 चेंडूंवर आले 3 षटकार. सामन्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम झालंय. पहिलं षटक जर आमच्या प्रेक्षकांनी पाहिलं असेल तर म्हणत असतील तोंडली टीम काय खेळतायत आणि आता पाहत असतील तर म्हणतायत व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. आणखी एक पंच. चाललाय चेंडू मिड विकेटला. त्या ठिकाणी सॉरी कव्हरला. क्षेत्ररक्षक आहेत. काय घडलंय तर मोठा धक्का देत असताना बड़ी मछली जाल में सूरज बैक टू द पवेलियन. यावेळी पुन्हा एक मोठा फटका खेळायचा होता. टायमिंग झालं होतं. एलिव्हेशन मिळालं होतं. डिस्टन्स मिळालं नाही. चेंडूनं शोधलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला. काय झेल टिपलाय त्या ठिकाणी. जबरदस्त झेल. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षक तैनात. विकेटचं पतन. दुसरा गडी बाद. सूरज बॅक टू द पवेलियन. अभि नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा जादू दाखवली रमेशनं. या षटकातल्या पहिल्या चेंडूवर 6 आल्या होत्या. आतापर्यंत खर्च केल्या 10. 2 गडी बाद केलेत रमेशनं. क्या बात आहे. चांगला स्पेल. नेक्स्ट बॉल. हम रुकने वाले नहीं है. चाहे आप विकेट ले ले हम नहीं रुकेंगे. आला पाहिलं आणि फेकून दिलं चेंडूला. वाईडिश लॉंग ऑनच्या बाहेर. सिक्सर. 6 धावा. षटकार आलाय. दडपण बघा याला म्हणतात दडपण. कारण इथून पुढे आणखी एक षटकार परवडणार नाही मला वाटतं टीम खानिवरे संघाला. कारण धावफलक फ्लाय झालंय. गेले पोचलंय 34 वर. विजयाचं अंतर कमी करत असताना इथून पुढे आवश्यक आहेत फक्त 17 सॉरी
27 सॉरी, आणखी एक खेचला गेलाय का क्षेत्ररक्षक, चेंडू खाली आणि ड्रॉप. क्या छूटा या मैच, आने वाला समय ही बताएगा भाई ये क्या छूटा है या मैच छूटा है. कहीं ना कहीं आपको सोचना होगा ये कैच होना चाहिए था, आसान था, लेकिन क्रिकेट की परिभाषा ही है ये आसान कैच को कठिन करके छोड़ देना. यावेळी मात्र कमबॅक करतोय त्या ठिकाणी रमेश. पण मित्रा धावा या षटकात थोड्या जास्त खर्च केल्यात, आतापर्यंत 14 खर्च केल्यात. एक चेंडू बाकी आहे, शिस्तबद्ध मारा, अवांतर नाही आहे. मात्र 2 षटकार कुठेतरी मनाला लागले असतील. रमेशच्या 25 चेंडूंची अजूनही गरज, सॉरी धावांची गरज आहे. 13 चेंडू शिल्लक आहेत. 13-25 समीकरण सोपं आहे, सोडवावं लागेल. सबमरीन डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर उसळी न घेता थोडा खाली राहिलाय. विकेट किपरनं एस्ट्यांच्या मागे काम केलंय. मात्र या षटकात आल्यात 14, 2 षटकार आणि एक डबल, 3 षटकं संपली. आमचा पॅव्हिलियन एंडचा 3 षटकांचा खेळ संपला आहे. आता राहिलाय 2 षटकांचा. खानिवरे व्हिलेज एंड 12 चेंडू विजयासाठी. मान्यवरांकडे जाऊया. आमचा आजचा फायनल डे, संडे फंडे, आणि आताच खूप सारे मान्यवर आमच्या मंचकावर. सन्माननीय भगवानजी, सॉरी वैभवजी जमदरे, टेंबरे गावातून बिलोंग करतात. मी जयदीप माडसे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा गोड सन्मान करायचे. वैभवजी जमदरे. पंचवीस धावांची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. आणि आपलं 4थं षटक फेकण्यासाठी वेळ किती शिल्लक असेल तर बरोबर 6 मिनिटे शिल्लक आहेत आपल्याकडे हे षटक फेकण्यासाठी. लवकरात लवकर जरा सहकार्य करा. टीम खानिवरे, वैभवजी भावर्ते यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य मंचकावर केला जाईल. जयदीप माडसे आपणास विनंती, आपण तो सत्कार सन्मान करायचंय कारण सामना देखील तिकडे ऑन होतोय. 4थ्या षटकाला होते सुरुवात. फ्रॉम दी न्हावे विलेज एंड अवी आहे गोलंदाजी मार्कवर. काय घडेल, आणि स्ट्रायकर एंडला नरेश. गई गेंद नहीं, वहां खिलाड़ी और एक और विकेट का पतन. जबरदस्त स्ट्रोक आला होता, रडार मध्ये होता, स्लॉट मध्ये आला होता. ओनली हाइट इज देअर, नो डेस्टिनेशन, नो डिस्टन्स. आणि चेंडू मात्र शोधत गेलाय. सर DRS घेतला गेलाय, चेक केली जाईल हाईट. ग्रामीण टेनिस क्रिकेट आहे आपल्याकडे. जरी यूट्यूबच्या माध्यमातून काही टेक्नॉलॉजी आली असतील, मात्र कधी कधी जर कॅमेरा कव्हर झाला नसेल तर मात्र आपल्याला क्षेत्ररक्षकाच्या
पलीकडे जर कोणी प्रेक्षक उभे असतील तर त्यांच्याकडे नेहमी जात असतो. येस, इट्स अ वेल कॉट अँड वन मोर विकेट डाऊन फॉर तोंडली टीम. नवीन बॅटर देवेश. प्रत्येक चेंडूवर हॅमर केला जातोय. हे ग्रामीण टेनिस क्रिकेट कळत नाहीये. आम्ही सातत्याने सांगतोय की ज्या प्लेयरला सिंगल घेता येते ना तो खेळाडू बेस्ट मानला जातोय. एक सिंगल घ्या, नॉन स्ट्रायकर एंडला जा, समोरच्या बॅटरच्या बॅटमन जर धावा येत आहेत तर त्याला संधी द्या. सिंगल घेतली जात नाहीये. यावेळी काय घडलंय काय बिघडलंय तर मी तर म्हणेल एक सिंगल रोटेट झाली. येस सर, बाईच्या रूपानं ये धावा कसे येवत येणं गरजेचं आहे आणि त्या धावा येताना पाहायला मिळतात. गणेशजी घागस यांचं शुभागमन झाले. आपलं सहर्ष स्वागत. आपण स्थानापन्न व्हायचंय. आजचा फायनल डे, संडे फन डे, आणि आज आम्हाला भेटणारे या स्पर्धेचा चॅम्पियन. हु विल बी द चॅम्पियन? यू हॅव टू वेट टिल दिस इव्हिनिंग. धावपलकावर 37 हे षटक किती किफायती पडतं पाहूया. एकच दिले आतापर्यंत. कटकेला चेंडू चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वन बाउन्सला कंट्रोल करतात. चेंडूला फेकी करतील, मात्र मला वाटतं या ठिकाणी काय घडलं पाहूया. माय गुडनेस, वन ब्रिंग्स टू. जिथे एक तिथे मिळतील दोन. थ्रो कुठे गेला? फेकी किती गरजेची आहे? राईट डिरेक्शनला फेकी होणं गरजेची आहे. तुम्ही ताकद लावली मात्र ती योग्य दिशेला लागली तर फायदा आहे. चुकीच्या दिशेला ताकद लावून फायदा नाही आहे. आणि इथे 2 धावा मिळत संघर्ष करत होती टीम तोंडली. मात्र हे 2 धावांनी थोडासा प्रेशर रिलीज केलाय. धावफलक जाऊन पोहोचतोय 39 ऑन स्कोरबोर्ड. इथून पुढे समीकरण बदलत राहील. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर अगदी थोडा काटा चेंज. पाहता पाहता या षटकातील 5 चेंडू संपलेत. मला वाटतं रिव्ह्यू घेतलाय. सॉरी, येस, DRS फ्रॉम बॅटिंग टीम. बघूया, वाईड मिळाला तर सोने पे सुहागा. मात्र जर हा जर चेंडू फेअर असेल तर मात्र दडपण वाढेल टीम तोंडली संघावरचा. येस, क्रिकेट आहे, अप अँड डाऊन चालणार. प्रेशर रिलीज होणार, प्रेशर बिल्डअप होणार. मात्र प्रेशर मध्ये जो चांगली खेळी करतोय तो चांगला खेळाडू असतो. इट्स अ फेअर डिलिव्हरी. यावेळी उडवलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक असतील, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर खिलाडी बना दर्शक. और 1 और 6 सामन्याचं चित्र बदलणारा षटकार आलाय. अंतिम चेंडूवर विजयाचा शंखनाद करणारा हा खेळाडूच्या मस्तकावर दस्तक देणारा षटकार. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. 16, जस्ट 16. चांगली सुरुवात करावी लागेल. या धावा अशक्य नाहीयेत. पाहूया काय होतंय. या षटकात किती आल्यात? या षटकामध्ये 9 धावा फक्त खर्च केल्यात. 1 विकेट देखील आली आहे. मात्र या 9 धावा या क्षणाला हा षटकार अवीच्या मनाला लागलाय. आणि मला वाटतं क्षेत्ररक्षण करणारी टीम जर तुम्ही पाहिलं तर 16 धावा आहेत. अंतिम षटक घेऊन कोण येतोय? एकनाथ. पहिला चेंडू स्ट्रायकर एंडला देवेश. दोनही देवांची नावं एकनाथ देवेश. कट केलाय चेंडूला. चाललाय चेंडू सीमा रेषा पार. चौकार. सहा मध्ये 16ची गरज असताना पहिल्या चेंडूवर वसूल केल्या 4.
आणि 5-12. 5 चेंडू 12ची गरज आहे. टीम तोंडली सामन्यामध्ये एंटर करतीये. स्लोली स्टेडीली दे आर इन द मॅच. जाऊया काय घडेल. एकनाथ टू देवेश. नेक्स्ट बॉल. एकनाथ वर प्रेशर, देवेशवर देखील प्रेशर. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा चेंडू हवे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का. एकनाथ जबरदस्त झेल. त्या ठिकाणी कॉट अँड बोल्ड कमबॅक करत असताना पाठवलंय माघारी देवेशला. बॅक टू द पवेलियन. यामध्ये कन्फ्युजन निर्माण झाले. पुन्हा त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. व्हेरिएशन पाहिजे. वेगवेगळे फटके आपल्याकडे पाहिजेत की जेणेकरून आपण त्या चेंडूला गॅप मध्ये ढकलू शकतोय. कारण मैदानात प्रत्येक चेंडूवर चौकार भेटत नाहीत. गॅप मध्ये जर चेंडू गेला 2 धावा मिळाल्या असत्या. मात्र विकेट. चेंडू एक गेलाय. 4 चेंडू 12ची गरज. 12 फ्रॉम जस्ट 4. एकनाथ टू निलेश. क्या बात है. आमचे समालोचक ज्यांचं नाव या संबंध मुरबाड नगरीमध्ये, शहापूरमध्ये, भिवंडीमध्ये, बदलापूरमध्ये चेंडू चाललाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षकाच्या लास्ट मोमेंटला चेंडूला फेकी केली आहे. पकडलंय आणि त्या ठिकाणी मला वाटतं फक्त 1 धाव आली आहे. प्रेशर वाढलाय. 3 चेंडू 11ची गरज. सामना मात्र दोलायमान होतोय. कोण जिंकेल हा महत्वाचा चेंडू आहे. या चेंडूवर किती धावा येतील या सामन्याचा खरं तर चेहरा मोहरा बदलेल. कट केलाय चेंडूला. क्या बात आहे. 2 येतील का. 2 येतील का. मला वाटतं यायला पाहिजेत आणि त्या घेण्याचा प्रयत्न होतोय. एकच मिळेल. सिंगल सिंगल सिंगल. पण मी म्हणेल 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. निदान 1 धाव तर आली आहे. 10चं समीकरण राहिलंय. 2 चेंडू 1 चौकार 1 षटकार. येईल का चौकार की षटकार. न्यू बॅटर जर्सी नंबर 99 जय. 99 1 + 9 + 9 सर 18. दोन चेंडू 10 धावांची गरज. एकनाथनं काम केलंय. तसं या नावानं खूप काही काम केलंय. एकनाथ फुल टॉस. फायदा घेतला नाहीये. चेंडू त्या ठिकाणी 2-2 क्षेत्ररक्षक आहेत. 2 मिळतील आणि मॅचला डिफाईन केलंय एकनाथनं. मी तर म्हणेल बॅटरनं हा चेंडू कुठेही भिरकावू शकला असता. लॉलीपॉप सारखा अगदी साधा सोपा सरळ चेंडू फेकला होता. एकनाथनं व्हेरिएशन दाखवलं. वेगानं न फेकता हळूवार चेंडू फेकलाय. मला वाटतं बॅटर 1-8 आणि या फटक्याला झेल टीम खानिवरे इन टू द सेकंड राऊंड. तोंडली संघ अप डाऊन करत राहिला. गौरव आता जी के 37 धावांची वादळी पारी. मॅन ऑफ द मॅच. चला लगे या.